नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः गणाधीश ईशतो सर्वा गुणाचा नमो शारदा मूल चत्वारवाचा गमो बंद आनंद या राघवाचा नमस्कार माझा नमस्कार माझा श्री हनुमंतराया नमस्कार माझा श्री हनुमंतराया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरुते देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा महामूलजो ईश्वर महामूलजो ईश्वर दया माझा नमस्कार दया मारा नमस्कार जगन्माता शारदाई जगन्माता शारदाई माझे शिर तिचे पायी माझे शिर तिचे पायी जोडून या दोन्ही कर जोडून या दोन्ही कर नारदांची नमस्कार नारदांची नमस्कार नमोनिया श्री हरीसी नमस्कार श्री हरीशी लोटांगण हे ब्रह्मयासी लोटांगण हे ब्रह्मयासी विष्णुलानी नमस्कार विष्णुलानी नमस्कार शंकरांचे पाये शिर शंकराचे
शरणाची हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा शूरानी धीर स्वामी काज तू सादर तुका म्हणे महारुद्रा अंजनीची कुमरा सेवेसाठी या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये सेवेसाठी घेतलेला अभंग शरणची हनुमंता तुम्हा आलो रामदूता या जगद्वंद्य संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि ह्या अभंगाचं आपण सेवेसाठी घेतलेला आहे. तरी आपण या भगवंताच्या प्रांगणात या सेवेचा आपल्याला लाभ दिला त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ शिर्की यांना धन्यवाद देऊन इथे जमलेले श्रोतेजन यांच्या चरणावर मस्तक ठेवून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे यांच्या चरणावर मस्तक ठेवून माळे पित्याच्या चरणावर मस्तक ठेवून पुन्हा येथे जमलेल्या संत जणांच्या चरणावर मस्तक ठेवून आपण इथे कथेला आरंभ करत आहोत. जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी 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 राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गाव पावला भक्तवत्सला गाव पावला भक्तवत्सला गाव पावला भक्तवत्सला मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी जय जय मुरारी मुकुंद मुरारी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी शरणाजी हनुमंता तुम्हारो रामुंता काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुखता
शूर आणि धीर स्वामी काळजी तू सादर तुका म्हणे महारुद्रा अंजनीच्या कुमारा. श्री संत तुकाराम महाराज जगदवंद्य संपूर्ण जगताला अमोघ असं ज्ञान देणारे संत तुकाराम महाराज यांच्या वाणीतून आलेला हा लेखनातून आलेला अभंग आज आपण या हनुमंतरायाच्या प्रांगणात सेवेसाठी घेतलेला आहे आणि त्या अभंगावर आपण तो चिंतन करणार आहोत. तरी काय सांगितलंय की शरण शरणजी, हे भगवंता हे हनुमंता तुम्हाला आम्ही शरण आलो. शरण शरणजी. बघा हनुमंतरायांना तुकाराम महाराज शरण का जातात आणि एवढे उच्च कोटीचे संत असून सुद्धा हनुमंतरायांना शरण जातात. म्हणजे संतांनी संताला शरण जावं. हो मला सांगा, संतांनी संताला शरण जावं आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज पुढे म्हणतात त्या भक्तीच्या वाटा माझं धावाव्या असं म्हणा. मला भक्तीच्या ज्या वाटा आहेत त्या भगवंता तुम्ही मला की हे हनुमंतराया की तुम्ही मला या भक्तीच्या वाटा धावा. शूर आणि धीर तू कसा आहेस, शूर आहेस, धीरवान आहेस आणि स्वामी काजीने स्वामीच्या भक्तीसाठी तू कसा आहे, सादर आहे. आणि तुका म्हणे महारुद्रा अंजनीच्या कुमारा. आणि शरण शरणजी हनुमंता ह्या माझ्या हनुमंतरायाला शरण जातात. आणि शरण का जातात की हनुमंतरायाने संतांनी संताला शरण जावं. मग आता माझ्या हनुमंतराया कोण आहे, संत आहेत. मग माणसाने माणसाला शरण जावं का. बघा माणसाने माणसाला जर शरण गेलं तर जमेल. मग माणसाने कोणाला शरण झाला पाहिजे, मानवाने या संताला शरण गेलं. मग संतांनी कोणाला शरण झाला पाहिजे, संतांनी देवाला शरण गेलं पाहिजे. बरोबर, संतांनी देवाला शरण गेलं. देव जेणे या भक्ताच्या द्वारे जर आपल्याला देव भेटत असेल तर तुकाराम महाराजांनी मार्ग कोणता चुकला, शरण शरणची हनुमंता तुम्हा आलो रामपिता. मग एवढे प्रगत आणि निष्ठावंत संत तुकाराम महाराज असताना मला सांगा, संत तुकाराम महाराजांची आपण ख्याती जर पाहिली ना तर यमाला सुद्धा घाम फुटत होता. बघा यमाला सुद्धा घाम फुटत होता की म्हणजे यम सुद्धा या संत तुकाराम महाराजाला काय करत होता, घाबरत होता. तुकाराम 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 तुकाराम
संत तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांना यमाने सुद्धा घाबराव एवढी उच्च कोटीचे माझे तुकाराम महाराज. आणि मग तुकाराम महाराज या हनुमंतरायाला शरण काय जातात, एवढी काय आहे हो या हनुमंतरायामध्ये शक्ती? बरोबर आहे ना, प्रश्न पडतोय की नाही, एवढी शक्ती काय? काय शूर आणि वीर. मग हनुमंतरायामध्ये एवढी शक्ती आहे की तेने सीता शुद्धी केली. तेने सीता शुद्ध केली. बघा बरोबर आहे. म्हणजे या आपल्या हनुमंतरायाने काय केली, मग सीता शुद्धी केली. शुद्धी केली म्हणजे सीते माईचा त्यांनी काय केला, आपल्याला शोध केला. केली सीता शुद्धी, मूळ रामायणा आधी. बघा ऐसा प्रतापी गहन. काय माझा हनुमंतराय प्रतापी आहे. मग हनुमंतरायाने सीता शुद्धी केली त्यावेळेला बघा राम प्रभूना बघा माणसाने कोणाला शरण जावं लागतं. मला काय सांगायचं आहे, माणसाला शरण नाही जायचंय. माणसाने कोणाला जायचंय शरण, मानवानी संताला शरण जायचं. संत भेटवतील देवा. काय म्हणायचंय मला, की मग देवाला शरण जाताना इथे रामप्रभूना रावणाने सीतामाईला नेलेली आहे. आणि सीतामाईला नेली असं सीतामाईच्या शोधासाठी या रामप्रभूना बघा पुढे जावं लागलं. म्हणजे मला सांगा की हनुमंतरायांना राम भेटीसाठी हनुमंताच्या समोर यावं लागलं. पण सर्वात जे लहान होते ना माझे वानर होते, त्यांच्या भेटीसाठी माझे राम कोण गेले, कोण गेले, माझे राम त्या वानराला भेटायला गेले. म्हणजे मला सांगा की माझा देव लहानांकडे पाहिला येईल. बरोबर ना. बघा देवाला नामदेवाला काकडा गाण्यासाठी पुढे जायला लागत होता, देवलाच जायला लागत होता की नाही. नाम्याला काकडा गाण्याने देवलाच जायला लागत होता. पण जणीच्या घरी जाते घालण्यासाठी, जात्यावर पीठ घालण्यासाठी देवाला यायला लागत होता. म्हणजे माझ्या संतांची ख्याती काय की जणी जाते गाईल कीर्ती होईल. जणीचा देवावर भाव किती बघा. जणी जाते गाईल कीर्ती होईल. म्हणजे जणीने जाते घालय. उव्या गा तू कौतुके तू ये रे बा विठ्ठला. उव्या गा तू कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सत्वाचे आनंद पापण्यावरी रे. सत्वाचे आनंद पापण्यावरी रे. देव वस्तू गेले बा विठ्ठला. माझ्या जणांमध्ये देवानी जलायला यावं आणि नामदेवानी काकडा देवळात गेला. बरोबर आहे नाही. म्हणजे देव कसा आहे की संतांच्या घरी देव येतोय. तसाच माझ्या हनुमंतरायाला तुकाराम महाराज शरण जातात का वावगायला कुठं नाही. आणि मग इथे रामप्रभू या वानर सेनेमध्ये जातात आणि तिथे हनुमंतरायाला भेटतात. आणि मग हनुमंतरायाला भेटल्यानंतर रामप्रभू निस्तेज आहे. आणि त्यावेळेला माझ्या हनुमंतरायाला प्रश्न पडला की माझे प्रभू निस्तेज काय. त्यावेळेला रामप्रभूने सांगितलं की तुमचं मला सहाय्य हवंय. वानर सेनेला सांगितलं तुमचं मला सहाय्य हवंय. आणि तुमचं मला सहाय्य हवंय बोलल्यानंतर या वानराने सुद्धा एक आट टाकली की आमचं राज्य सुद्धा आमच्या मोठ्या दादाने हिरावून घेतलंय. वालीने घेतलं होतं ना. आणि सुग्रीवाने तिथे आट टाकली की आमचं राज्य त्यांनी घेतलंय, ते आमचं राज्य आम्हाला मिळवून द्या, आम्ही तुम्हाला सीता शुद्धीसाठी सहकार्य करू. म्हणजे संतांनी घातलेली देवाला भार
रामप्रभूंना काय सीतामाईला आणता आली नसती का हो? सीतामाईला ज्या वेळेला वनात आल्यानंतर रामप्रभूंनी हिंस स्वापदे यांच्यापासून रक्षण करण्यासाठी रामप्रभूंनी काय केलं? अग्निनारायणाचं स्मरण केलं. आणि स्मरण केल्यानंतर अग्निनारायणाच्या स्वारीने ही तुझी मुलगी. आणि अग्निनारायणाने काय केलं की सीतामाईची प्रतिकृती छाया रामांकडे दिली. तिला भय होता का? सीतामाईला रावण उचलून नेण्याची ताकद होती का? नव्हती. पण आम्ही जन्म घेतो याच कारणासाठी. काय कारण होतं आमचं? की सदृढ इच्छा होती रावणाची की मला देवाच्या हातून मरण पाहिजे. आणि मग इथे सर्वांची मीटिंग जमली आहे, एकत्र जमलेत, वानर देव एकत्र आणलेली चर्चा झाली. आणि त्यावेळेला जांबुवंत सांगतोय की एक टोळी पूर्वेला जाऊया, एक दक्षिणेला जाऊया, एक उत्तरेला जाऊया आणि एक पश्चिमेला आपण सीतेच्या शोधात जाऊया. आणि मग हनुमंताला कुठे दक्षिण दिशेला निघाले. आणि तिथे त्या डोंगरावर संपाती नावाचा एक गरुड जातीचा पक्षी, ज्याचे पंख छाटलेले आहेत आणि पंख छाटलेले आहेत आणि तो तिथे बसलाय. आणि त्याच्या मनात आलं चांगला आपल्याला भक्षण मिळेल. आता आपल्याला काय आला? जेव भोजन आलंय आपल्याला. वानर येतात, जांबुवंत येतात, आता भोजन आलंय. आणि मग त्यावेळेला तिथे हनुमंताची आणि जांबुवंताची चर्चा चाललेली आहे की आपल्याला सहकार्य करता करता आपला जटायू गेला रे. जटायूने रामप्रभूंच्या मांडीवर प्राण सोडलं. आणि हे वाक्य संपादी ऐकतोय. आणि संपादी हा कोण आहे? जटायूचा भाऊ. आणि एवढं ऐकल्यानंतर की सूड बुद्धी मनातून गेली, आपली भूक विसरून गेला आणि विचारतोय माझ्या भावाला तुम्ही बघितलं का? तेव्हा संपादीला जांबुवंत उत्तर देतात की तुमच्या भावाला मी पाहिलं. रामप्रभूंच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलाय आणि त्यांनी प्राण सोडलाय त्यांनी. मग तुम्ही कोणत्या संकटात आहात? बघा, गिध जातीचा हा संपादी, याचे सुद्धा पंख कशाने छाटले? ज्या वेळेला जटायू आणि हा संपादी आईच्या उदरातून झाल्यानंतर बघा, एक गरुड जातीची शिस्त आहे. आपला मुलगा जन्माला आल्यानंतर डोलं उघडलेलं असतं. देवाला माहिती आहे याचं पालन पोषण कोण करील? त्याची आई करील. पण मांजरीचं पिल्लं जर आपण घेतलं तर ते 7 दिवस डोळे उघडत नाही. म्हणजे त्याने जर डोळे उघडले तर त्याला संकट आहे. शिवाच्या पिल्लाने जर डोळे उघडले तर त्याला संकट आहे. म्हणून ते सक्षम झाल्याशिवाय ते डोळे, चालायला लागल्याशिवाय ते डोळे उघडत नाही. पण आपला मूल लगेच डोळे उघडते की नाही? म्हणजे देवाने बघा निर्मिती कशी केली. आणि हा इथे संपादी आणि जटायू आकाशामध्ये उडाण घेत असताना याही शर्यत लावली, आपण सूर्याला जिंकूया. आणि त्यावेळेला हा संपादी अतिशय उंचावर उडत गेला. आणि त्यावेळेला सूर्यनारायणाच्या तेजाने याला घुरपायला लागले पंखात. त्यावेळेला काय केलंय? जटायूने यांनी काय केलं? जटायूचे पंख घुरपायला लागले. त्यावेळेला या संपादीने काय केले? त्या आपल्या भावाला छाया दिली. बघा, भाऊ कसा असावा. मला एकच सांगावं लागेल या कथेतून की रामायण काय सांगते की वडिलांनी मुलाशी कसं वागावं आणि मुलांनी वडिलांशी कसं वागावं, भावानी भावाशी कसं वागावं, या आपल्याला कथा सांगून जातात. तरी माझ्या तरुण मित्रांना एकच सांगणं आहे की माय बाप हे दैवत माझे. मी आधी साध्या सोप्या शब्दात सांगतोय का आपण शेतात ढेपलं करणारी माणसं आहे, बरोबर की नाही? माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. बरोबर आहे? माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी, देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी, देव भेटेल तुझला
आहे इथे. बघा मित्रांना, एकच माझं या कथेतून सांगणं आहे की माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी, की त्यांना तीर्थारी सुद्धा जायची गरज नाही. त्यांना जर तुम्ही आईवडिलांची सेवा जर केली, रामप्रभूंनी जशी आईवडिलांचं वचन पाळलं, रामप्रभूने आईवडिलांची आज्ञा पाळली आणि रामप्रभूंना कोणती उपाधी भेटली? कोणती उपाधी भेटली? अहो रामप्रभूंना आईवडिलांची सेवा केली तेव्हा रामप्रभूंना कोणती उपाधी भेटली? मर्यादा पुरुषोत्तम. काय ती मर्यादा असेल माझ्या रामप्रभूंची, आणि रामप्रभूंची मर्यादा सांगता सांगता त्यांचा सेवक कोण? हनुमंतराया. आणि या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये बोलताना एवढं समाधान वाटतंय की ज्याने आईवडिलांचं जीव दुखवलं त्या मुलाला किती काशा कर, तीर्थ कर, वाड्या कर, तुला कधीही तुला समाधान मिळणार नाही. जशी या हनुमंतरायाने माझ्या आईचं सुद्धा शब्द कथेला वेळ दिला तर मी सांगेन पुढे. आणि मग इथे संपादीने वाचवलंय की माझ्या भाव, आणि मग त्यावेळेला या संपादीने आपल्या गरुड भाव आणि तो गरुड नेलाय, तिथे दुःख झालं असेल, माझा भाऊ गेलाय. आणि मग त्यावेळेला संपादीने सांगलं की मला आता कोणीतरी, मला एवढी लांबची दृष्टी मला दिसते की मला कोणीतरी उंच टेकडीवर घ्या आणि तिथून सांगितलं की सीतामाई कुठे आहे, आपण शोध घेऊया. आणि मग हनुमंतरायाने याला एका उंच कड्यावर नेलाय. आणि त्यावेळेला हनुमंतराया घाबरत होता. का घाबरत होता? ऋषी शापे गेली शक्ती, बालपणाचे चाले भवती. हनुमंतराया म्हणजे मला सांगा की ज्या वेळेला लहान होता ना माझा हनुमंतराया, तेव्हा यांनी काय केलंय, या ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांच्या अंगावर फुलं मारली, काय नको ते चालत केलं. त्यावेळेला ऋषींनी हनुमंतरायाला शाप दिला होता की तुझी ही शक्ती जी आहे ती लोप होईल. आणि मग त्यावेळेला अंजनी माता आणि केसरीनाथांनी काय केलं, स्वामींनी काय केलंय, या ऋषीची माफी मागली. हे ऋषीवर्या, तुम्ही मला काय करा, उशाप द्या, माझ्या मुलाला असं. आता पुढचं कार्य मोठं आहे, पुढचं या हनुमंतरायाचं कार्य मोठं आहे. आणि मग त्यावेळेला उशाप दिला की ज्या वेळेला तुझ्या शक्तीची कोण तुला आठवण करून देईल त्यावेळेला तुझी शक्ती परत होईल. आणि त्यावेळेला जांबुवंत म्हणतात, अरे हनुमंता बाळा, तू कशाला चिंता करतोस, तू अंजनीचा कुमार आहेस आणि तुझ्याकडे एवढी शक्ती आहे, पण ती तुला आठवण करून देईल त्यावेळेला तुला शक्ती. आणि त्यावेळेला जांबुवंताने आणि संपादीने काय केलंय, हनुमंतरायाला शक्तीची आठवण करून दिली. आणि मग हनुमंतरायाने झेप घेतली आणि संपादीला खांद्यावर घेतलाय आणि उंच आकाशातून पाहतोय. आणि त्यावेळेला या अशोकवनात रावणाच्या माझी सीतामाई झाडाच्या खाली बसलेली आहे, पारेला राक्षसांचा मेळा बसलेला आहे. आणि तिथून हा संपादी सांगतोय की त्या झाडाखाली सीतामाई बसलेली आहे किंवा एक बाई बसलेली आहे, पण ती दुःखी आणि कष्टी आहे, म्हणजे ती सीतामाईच आहे. म्हणजे मला सांगा की या रामप्रभूने या हनुमंतरायाने काय केलंय. पण तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरण घालतात की या भक्तीच्या ज्या वाटा आहेत, या भक्तीच्या ज्या वाटा आहेत, आणि मग त्या मला कशा होतील, तुम्ही भेटता तर मला कशा होतील, सोप्या होतील देवा. आणि मग इथे संपादी मी हे मार्ग दाखवला. त्याच्यानंतर हनुमंतरायाने लंकेला उडान केला. लंकेला उडान केल्यानंतर लंकेत सुद्धा जाऊन माझ्या हनुमंतरायाने काय पराक्रम कमी नाही केला. रावणाची दाढी झाली, रावणाची सुद्धा यांनी दाढी झाली. आपल्याकडे वेळ कमी आहे मंडळी. आणि तरी पण इथे अंजनीची आई, अंजनी ही हनुमंतरायाची आई. मग अंजनीची आई कोण, तर गौतम ऋषीची मुलगी, गौतम ऋषीची पत्नी कोण, अहिल्या. आणि अहिल्याची मुलगी अंजनी. लक्षात आला. आणि मग मला सांगा की माणसाला एक वृत्ती असावी, नको नको नारीचा स्पर्श. बघा आपला ग्रंथशास्त्राचं काय सांगतोय, स्पर्श का नको, की तुझी जर नजर चांगली असेल, तुझी जर नजरेमध्ये जर वाईटपणा नसेल तर ती माऊलीचा तू दर्शन घेतला तर काय होईल, पुनीत होशील. पण इथे
माझ्या अहिल्या मातेला. या म्हणजे बघा, एका न्यायदेवतेच्या प्रांगणात ब्रह्मदेव उभा आहे. एका खुर्चीमध्ये गौतम ऋषी न्याय देतात. काय न्याय असेल हो त्यावेळेचा. आणि इथे ब्रह्मदेवाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलाय आणि तिथे त्याच्यावर आरोप सिद्ध झालाय. ब्रह्मदेवावर आरोप सिद्ध आणि आरोप सिद्ध झालाय ब्रह्मदेवावर की तुम्ही चुकी केली, त्याचं तुम्हाला प्रायश्चित्त भेटणार. तुमचा या विश्वामध्ये कोणीही तुमची पूजा करणार नाही. स्वतःच्या मुलीवर त्यांनी नजर ठेवली म्हणून ब्रह्म आणि ती शिक्षा देणारा एवढा प्रख्यात गौतम ऋषी न्यायदेवतेचा भोगता असलेला. आणि त्यावेळेला त्या गौतम ऋषीवर सुद्धा प्रसंग हे इंद्राला पटलं नाही. इंद्राला पटलं नाही. इंद्राने काय केलंय? इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलंय आणि गौतम ऋषीचं रूप घेतलंय. माझे स्वर्गीय रामभाऊ मसतकर यांचं एक सेवेसाठी अभंग घेतोय की अहिल्या शापित ठरते. पतीने शाप दिला अहिल्याला आणि शापित ठरते आणि ती रामप्रभूंची वाट बघते की देवा तू कधी येशील रे मला भेटायला. आणि त्यावेळेला अहिल्या आपल्या या अभंगातून मी तुम्हाला ही अहिल्याची कथा सांगतोय. म्हणे अहिल्या सांग रामा कोपलास का सांग मजवरी. म्हणे अहिल्या सांग रामा कोपलास का सांग मजवरी. नवता देवा अपराध माझा पतीने नवता देवा अपराध माझा पतीने म्हणे अहिल्या सांग रामा. म्हणे अहिल्या सांग रामा कोपलास का अपराध नव्हता माझा. रामप्रभू कोणताच माझा अपराध नव्हता. पण व्यर्थ छापले पतीने. कसं छापलं मला पतीने? काय छापलं मला पतीने? की माझे पती ग्रहण समयी गेले होते स्नानाला. माझे पती ग्रहण समयी गेले होते स्नानाला. माझ्या पतीचे रूप घेऊन इंद्र आसनी आश्रमात आलाय आणि काय म्हणतोय? भावा म्हणे कांते नवकरी दारी आईचा ओरडू लागला. दारी आईचा ओरडू लागला. दुःखी पाहुणी पती अवस्था. दुःखी पाहुणी पती अवस्था. घाबरली नवता देवा अपराध माझा सांग रामा कोपलास का मजवरी. नवता काही
अपराध माझा व्यर्थ जाणे. मी समजावली पती गौतम, मी समजावली पती गौतम, हाती धरून उधळले. मी समजली पती गौतम, हाती धरून उधळले. काय होते स्वामी तुम्हाला, काय होते स्वामी तुम्हाला, ऐसे प्रेमाने ऐसे प्रेमाने जाणे. प्रभू स्वामी तुम्हाला काय झालं, तुम्हाला एवढं दुःख काय झालं, तुम्ही का ओरडताय. आणि मला वाटलं माझं पतीच आहे म्हणून मी त्यांना हाताने गेलंय आणि पाहिलंय. इंद्र बोले तेव्हा मजला, इंद्र बोले तेव्हा मजला, रती भोग तू लवकरी, रती भोग तू लवकरी. हात जोडून मी पारले, हात जोडून मी पारले. दिवस असेल ग्रहणाचा, बघा मंडळी असं वाटतंय ज्या वेळेला ग्रहण असेल किंवा पौर्णिमा असेल, ज्यावेळेला अमावस्या असेल त्यावेळेला शास्त्र सांगतोय, मी सांगत नाही. श्री संघ घेऊ नये आणि ग्रहणाच्या दिवशी घेऊच नाही. मी सांगते दिवस असेल ग्रहणाचा, वेदे शास्त्रे तुम्ही जाणता, वेदे शास्त्रे तुम्ही जाणता. बघा स्वामी तुम्ही हे शास्त्र जाणता स्वामी, तुम्हाला मी काय सांगू. पण मी पत्नी आहे ना, पती धर्म मोडे जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर माझ्या माय मोडेला एकच सांगायचं आहे की दिवसाच्या तुम्ही पतीच्या एक वेळा जर पाया पडलात ना, सकाळ संध्याकाळ जर पाया पडलात ना, तर तुम्हाला मंदिरात सुद्धा कोणत्या जायची गरज नाही. मला मी बोलून गेलो माय बाबा केवळ काशी वेगळे झाले तीर्थाची. माय मौलीला माझे हात जोडून विनंती आहे, आपल्या सासू सासऱ्यांना जर आपण आपले आई वडील समजून जर त्यांना जर आपण मान दिला तर तुमचे घर कधीच आयुष्यात फुटणार नाही. अहो त्यांनी कमवून ठेवलेला तुकडा आपण मोडतोय ना, आणि मग त्या सासू सासऱ्यांना आपण बाहेर काढतोय. हा माझा संदेश असेल माझ्या माय माऊलीना की माझ्या सासू सासऱ्यांना तुम्ही तुमच्या आई वडील म्हणून थांबा. वेद शास्त्रे तुम्ही जाणता, स्वामी तुम्ही वेद शास्त्र जाणता स्वामी. येऊन ये भोग तुझा, ऐकत नाही काही केल्या, ऐकत नाही काही केल्या. बोध माझा सुखकरी. बघा पत्नी एवढी समजावून सांगते हो, म्हणजे माझं मन शांत कर. म्हणती माझा प्राण जातो, म्हणती माझा प्राण जातो, इच्छा माझी इच्छा माझी. पती प्राणाची आस देऊनी, पती प्राणाची
बुवा मसतकर यांना माझी श्रद्धांजली असेल की त्यांचा अभंग बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी. आणि मग इथे अहिल्याचा रामप्रभू जाताना अहिल्याचा रजकराणी धुळीकराणी जेव्हा सीतामाईच्या इथे जेव्हा विवाह प्रसंग असतो रामांचा, त्यावेळेला रामप्रभू जात असताना लक्षात तुमच्या, त्यावेळेला हे रामप्रभूंचे रजकन अंगावर ओढलेले असतात आणि त्यावेळेला त्या दगडावर आणखी ते शिलेतून पोट झाली अहिल्याचा जन्म झाला. म्हणजे हे पुराण आपल्याला काय सांगते की पुराणामध्ये ज्या कथा आहेत त्या आपल्याला एक जीवन म्हणजे रामायण तद्वत मला काय सांगायचं की रामायण एकच सांगते की आपण जगावं कसं. आपला प्रत्येकाच्या घरघरात रामायण यायला पाहिजे, प्रत्येकाच्या घरघरात रामायण यायला पाहिजे. कोणाचे घरामध्ये महाभारत नको आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भूते भारत, की ज्या ज्या वेळेला धर्माचा नाश होतोय त्या त्या वेळेला मी भगवंत अवतार घेत असतो. आणि मग त्यावेळेला मला आज बोलावंसं वाटतंय की एवढी त्या सुईच्या आग्रावर बसेल ना एवढी भूमी भगवंताने मागणं करावं. अरे दुर्योधना माझ्या पांडवांना दे ना थोडं, दे दे थोडं दे. आणि त्यावेळेला दुर्योधनाने सांगावं एक सुईच्या आग्रावर बसेल एवढे सुद्धा बसणार मी तुला भूमी देणार नाही. आणि मग त्यावेळेला या भगवंतानी या माझ्या अर्जुनाला प्रवृत्त करावं. काय प्रवृत्त करावं? घे हाताय धनुष्य बाण करी क्षय समस्त कौरवांचा. हातामध्ये बाण घे आणि समस्त कौरवांचा क्षय कर. आणि त्यावेळेला बघा भगवंताच्या भक्त कसे असतात. देवा अर्जुन काय म्हणते, देवा तुम्ही आमच्याबरोबर असताना तुझ्या प्रसादे काय म्हणे आता जे घेऊ आम्ही ते राज्य देवा, तुमच्या प्रसादे आम्हाला काय कमी काय देवा आहे. अरे देव सांगतात, अरे तारिता आणि मारिता मज बाजूने कोण उतरिता. अरे तारणारा पण मीच आहे, मारणारा पण मीच आहे. आता हेही धनुष्य बाण करीशे समस्त कौरवांचा तू निमित्ताशी का कारण. बघा काय सांगितलंय देवाने, काय सांगितलंय तू निमित्ताशी का कारण. आता हे धनुष्य बाण. आणि अशा प्रकारे इथे या हनुमंतरायाची आपल्याला सांगायचं तात्पर्य काय की तुकाराम महाराज या हनुमंतरायाला काय शरण का जातात, का जातात की तुका म्हणे महारुद्रा अंजनीच्या कुमारा. ह्या अंजनी मातेचा कुमार कसा आहे एक तुम्हाला प्रसंग सांगतो. अंजनी मातेची जाण्याची वेळ आहे. अंजनी मातेची जाण्याची वेळ आहे. त्यावेळेला अंजनी माता एक थोडी नर्वस होती आणि त्यावेळेला हनुमंतरायाने अंजनी मातेला प्रश्न केला, माय ग आज तेवढी नाराज काय? नाही बाळा, बघ ना आज तुला मी जेवण चांगलं बनवलंय, तुला जेवण चांगलं बनवलंय, पण तू कुरुक्षेत्रावर लढाईला गेला होतास ना माझ्या सोन्या. मग तिथे पार्थाला जी गीता सांगितली, ती पार्थाला जी गीता सांगितली ती तुम्ही ऐकलीस ना? हो माते, ती मला सांग ना. नाही ग मला आठवत. हे अमोघ ज्ञान होतं ते पार्थाला सांगितलं. हनुमंतराय बोलतात मी काय ध्वजावरी वानरू जैसा मूर्तिमंत चंद्रू. मग जिथे 7व्या अवतारामध्ये रामप्रभूंच्या बरोबर हनुमंत होते आणि 8व्या अवतारामध्ये द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि मग द्वारकेचा राणा भगवंत कुठे होता? पांडवाच्या होती. त्या हनुमंतराया ध्वजावरी वानरू. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काय सांगितलंय. आणि मग इथे माय ग मला नाही का आठवत मला. मग हा इथे अर्जुन होता, अर्जुनाला सांगितली गीता. मग लगेच हनुमंतराने उड्डाण केला आणि अर्जुनाला उठून आईच्या समोर उभा केलाय. आणि उभा केल्यानंतर विचारते, आई माय ग बघ आता अर्जुनाला मी प्रत्यक्ष आणलाय विचारलं. आणि त्यावेळेला अर्जुन सांगते, माते हे अमोघ ज्ञान होतं ग माते, मला सांगताच येत नाही. आणि मग त्यावेळेला अंजनी माता बोलतोय, मला गीता ऐकायचीच आहे. सांगायचं तात्पर्य काय की मला गीता ऐकायचीच आहे. मग त्याने काय केलं, उड्डाण केला आणि येऊन भगवंत श्रीकृष्णाला समोर मातेच्या उभा केलाय. आई ज्याने गीता सांगितली ना त्याला घेऊन आलोय. माझा हनुमंतराय कसं आहे. आणि त्याला घेऊन आल्या बोलल्यानंतर हनुमंतराय ते केलं काम. आणि त्यावेळेला भगवंत सांगतात, नाही
काय ग जेवण केलंस? तुला मी इथे जेवायला नाही बोलवलंय. तू मला फक्त सांग की तू कुरुक्षेत्रावर जी गीता सांगितलीस ना ती गीता मला सांग. नाही जर तसं नाही सांगता ती एकदाच सांगायचं असतं. ती एकदाच सांगायची असतं. श्रोतांनी मला ती सांगायची होती का? आधीपासून ही गीता होती. सूर्योदयापासून मनूपासून या सर्व गीतेला लोप झाला. माझ्या मनात धगधग होती कोणाला तरी अमुक ज्ञान द्यावं आणि मग ते दिलं. मग आत्ता गीता मला ऐकायची काय? मला सांगायचा तात्पर्य मुद्दा काय बघा की मला आता गीता ऐकायची काय? आणि मग त्यावेळेला सांगितलंय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वरूपा आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू निवृत्तीदासू राणी डोळे मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा होते पूर्वीचे संस्कृत केले आता प्राकृत इहलोकीच्या विकासार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथात गेला. तुमच्याकडे काय दिला? अमुक. मग जिथे जिथे ज्ञानेश्वरीचा पारायण असेल तिथे माझी अंजना माता आलेली असते. हे प्रत्येक संतांनी लक्षात ठेवायला की त्याच्या प्रत्येक ठिकाणी माझी अंजना माता आहे. आणि मग ती सांगला आता माय या कलियुगा माझी तू काय कर, जिथे माझा कार्यक्रम होईल जिथे माझी हरिकथा होईल तिथे तू माय ये. मग मला सांगा जया अंगी मोठेपण तया याला कठीण. बघा जे एखाद्या झाडाला जर भर आला ना भर फलांचा तो झाड वागत बरोबर. पण ज्याला फलच नाही तो काय करतोय? ताट उभा राहतोय. मग जसा मनुष्य जर तो भक्तीने जर उथंबलेला असेल ना तर तो सगळ्यांच्या समोर नतमस्तक होत असतो. लक्षात आला की पण जो रिकामा जर कोरडा असेल ना तर तो मानावर बसलेला असतो. अरे तू मला एका नावाने हाक मारलीस, मला महाराज बोल ना. लक्षात आला तुमच्या? अरे काय एवढा अमोघ साठा तुम्हाला दिला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला गीता प्राकृतिक जाणी. बघा या समाजाने काय नाही केलं, समाजाने काय नाही केलं. आणि असा 1800 वर्ष तपोवन करणारा तपस्वी सुद्धा या ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला येतोय. चांगदेव 1400 वर्ष त्यांनी जे तपोबल केलंय आणि तो या माझ्या ज्ञानेश्वरांना भेटायला येतोय. आणि मग त्यावेळेला काय सांगू प्रभोची मात जगाला दाविले कोडे. काय सांगू प्रभोची मात जगाला दाविले कोडे. ज्ञानदेव वैसले भिंतीवर भिंत चालती पुढे पुढे. प्रभोची मात जगाला
आल्या आणि मी इथे हनुमंतरायांना तुकाराम महाराज शरण गेले आणि इथे आतापर्यंत आपण या सेवेला खरोखर माझ्या वाणीतून जे काही शब्द आले, तुम्ही बसलेले शुद्ध मायबाप आहोत, काही माझ्या मनातून एका शब्द वाकडा गेला असेल तो त्या माझा मला द्या आणि जे चांगलं भगवंतरायाचे गुणगान असतील ते तुम्ही घ्या मनामध्ये. आणि इथे आपण बघा इथे हनुमंतराया काय करतात, जिस माला में राम नहीं, जिस माला में राम नहीं, ओ माला क्या काम की. माला में राम नहीं, ओ माला क्या काम की. माला में राम नहीं, ओ माला क्या काम की. ओ करती भक्ति, ओ करली भक्ति दिखाई, शक्ति दिया खाया राम की, शक्ति दिखाया राम की, शक्ति दिखाया राम की. दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान. जिसके पास नहीं है पैसा, जिसके पास नहीं है पैसा, नहीं मान. दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान. गरीब बिचारा पंडित हो, गरीब बिचारा पंडित हो. गरीब बिचारा पंडित होवे, तुका करे गुमान, तुका करे गुमान. गधा भी हो, गधा भी हो, आम्ही लड़का गधा, गधा भी हो, शेर उनका दुनिया जगे चला. दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान, दुनिया में पैसा बड़ा भगवान. गांधी सेवा इथे आपण संपलो. शरण शरण हनुमंता, तुला आलो रामदूता. हनुमंता, तुला आलो रामदूता. काय भक्तीच्या भक्तीच्या
भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा पार्वती कल्याणमाने शिलाकांत स्मरणे राम पवन सुत हनुमान की जय. हॅलो अखंड हरिनाम सप्ताह शेवटी राजा रामचंद्र भगवान की जय. चतुर्थ पुष्प तरी चतुर्थ पुष्पानिमित्त जमलेले श्रोते जन हो. आज रविवार दिनांक 5/4/2026 तुम्ही येऊन आज आपण इथे कथेची सांगता वाढवली आणि तरी तुम्हाला धन्यवाद देऊन इथे आपण बरोबर तुम्हाला धन्य देऊन आपण आता इथे कथेचा सांगता करत आहोत. तरी आजच्या कथेचं हे जे आयोजन केलं होतं ते महादेव बाळाराम रावण यांच्याकडून या कथेची सेवा सेवा ठेवली होती आणि तरी त्यांच्या मायापित्यांच्या वचनाला आईवडिलांच्या पित्यंत त्यांनी आज ही सेवा ठेवली तरी त्यांना शतशः म्हणजे भगवंत त्यांना उदंड आयुष्य लाभो देवो आणि मी तर ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण इथे कार्यक्रम संपला. बजरंग बली की